महापालिकेमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांची संख्या वाढली आहे। या सर्व पक्षांना महापालिकेच्या इमारतीमध्ये पक्ष कार्यालय द्यावी लागणार आहेत। महापालिकेच्या इमारतीमध्ये असलेली पक्ष कार्यालय ही मागील काही वर्षांपासून बंद अवस्थेमध्ये होती, मात्र ही कार्यालय लवकरच पुन्हा एकदा सुरू होतील। मात्र यावेळी शिवसेनेचे 2 गट आणि एमआयएमचे 8 नगरसेवक निवडून आल्यामुळे मुंबई महापालिकेतील राजकीय पक्षांची संख्या वाढली आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या 3 वर्षांपासून बंद असलेली पक्ष कार्यालय आता खुली होणार आहे आणि याच पक्ष कार्यालयांची डागडुजीचं काम सुद्धा सध्या सुरू आहे। मी सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर याच मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर ही पक्ष कार्यालय आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे पक्ष या आधी होते 2017 पर्यंत। मात्र आता ज्याप्रमाणे पक्षामध्ये फूट पडलेली आहे आणि पक्षाची वाढलेली संख्या यानुसार आता पक्ष कार्यालय ही देण्यात येणार आहे। मात्र सध्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या सगळ्या संदर्भातलं डागडुजीचं काम आणि इथे असलेले ज्या काही वस्तू आहेत, सामग्री आहेत, त्यांच्या डागडुजीचं काम सुरू असलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे लवकरच आता ही कार्यालय खुली होणार आहे आणि ही कार्यालय खुली झाल्यानंतर त्यामध्ये जी काही पक्षाची मंडळी आहेत, जी काही नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यांच्या सगळ्या मीटिंग्स असतील किंवा पक्षाच्या काही महत्त्वाच्या ज्या काही घडामोडी असतील त्या याच सभागृहामध्ये या दालनामध्ये कार्यालयामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार। आपण जर पाहिलं तर सध्या या सगळ्या कार्यालयांचं डागडुजीचं काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रे, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।